मिरजेत काँग्रेस पक्षाकडून विकास कामे झाली। संजय मेंढे, बबिता मेंढे यांच्यासाठी मते मागायला पुन्हा येणार। खासदार विशालदादा पाटील यांच्याकडून दोघांची उमेदवारी जाहीर। संभाजी काका पुतणे संजय यांचे मनोमिलन। प्रभाग क्रमांक 5 मध्ये काँग्रेस पक्षाकडून मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली। संजय बापू मेंढे, बबिता मेंढे यांच्यासाठी निवडणुकीला मत मागायला पुन्हा येणार असे आश्वासन देऊन खासदार विशालदादा पाटील यांनी संजय बापू मेंढे, बबिता मेंढे यांची आगामी महापालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी जाहीर केली। दोघांना उभं करायचं का आणखीन काही नियोजन आहे असा टोलाही संभाजी नाना मेंढे यांना दिला। संभाजी नाना मेंढे यांनी गेली निवडणुकीत पुतणे संजय बापू मेंढे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती आणि यावेळेस त्यांनी आगामी महापालिका निवडणुकीत पालकत्व स्वीकारून संजय बापू मेंढे यांच्या पाठीशी उभे राहणार असल्याची घोषणा केली। सांगली लोकसभा मतदारसंघाचे खासदार विशालदादा पाटील यांच्या विकास निधीतून माजी नगरसेवक संजय बापू मेंढे, बबिता मेंढे यांच्या विशेष प्रयत्नातून वखारबाग झोपडपट्टी ते मुंगीपीर पर्यंत रस्त्याचे हॉट मिक्स डांबरीकरण विकास कामाचे उद्घाटन खासदार विशालदादा पाटील यांच्या हस्ते पार पडले। यावेळी म्हैसाळ नाका ते माळी स्मशानभूमी ते दिंडी वेस सांगली करमाळा ते पंढरपूर रोड या भागातील नागरिकांना 100 फुटी रस्ता रुंदीकरणबाबत महापालिका नोटीस आल्या आहेत। रस्ता रुंदीकरण न करता रस्ता सुस्थितीत करावा याबाबत खासदार विशाल पाटील यांना निवेदन दिले। लवकरच नागरिकांच्या आयुक्तांच्या सोबत बैठक घेऊ असे आश्वासन त्यांनी दिले आणि यावेळी संभाजी नाना मेंढे, संभाजी बरगाले, लक्ष्मण हलवाई, बबन बरगाले, योगेश जाधव यांच्यासह प्रभाग 5 मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। खरं म्हणजे विकून मोकळं झाला असता तर पैसे घेतले असते, पण आज कोट्यावधी जमिनी लाखात विकला असता। आज तुम्ही ठेवून बरेच लोक बाळगून ठेवलेले आहेत, ही चांगली गोष्ट आहे। आणि म्हणून ह्या ठिकाणी विकास करत असताना रस्ते, गटरी खूप मोठ्या समस्या ह्या परिसरात आहेत ह्याची आम्हाला जाणीव आहे। किशोरदादांचा चिरंजीव करण सुद्धा ह्या ठिकाणी निवडून आलाय, त्याच्या पद्धतीने तो काम करतोय। बापू सुद्धा काम करतात, काही कारणांतून सुद्धा आवाज नसला तर त्यांचे पण त्या परिसरात काम आहेत। या परिसरात काँग्रेस पक्षाच्या निमित्तानं खूप मोठ्या प्रमाणात कामं ह्या ठिकाणी झालेली आहेत आणि तुम्ही सुद्धा तेवढं प्रेम दिलं। तर येणारी निवडणूक आहे, अर्थात तुम्ही निवडणुकीत तोंडावर पुन्हा आम्ही तुम्हाला मत मागायला बापू आणि वहिनींसाठी, पण दोघांना उभं करायचं बघायला पण घरात काय ठरते, नाना काय वेगळं काय करत नाही ना, पण आम्ही पुन्हा तुम्हाला त्या ठिकाणी मत मागायला येणार आहे। तर त्यावेळी तुम्हाला आम्ही हक्काने सांगू शकतो की तुमच्या परिसरातील कामं करण्यासाठी आम्ही सगळे राबलो आहे। बारीक आणि बारीक प्रश्नावर लक्ष ह्या सगळ्या नगरसेवकांचं ह्या भागातल्या राहिलेलं आहे आणि म्हणून या सगळ्यांना तुम्ही आशीर्वाद द्यावेत, काम पुढे करत राहण्याची संधी द्यावी, आम्हाला सुद्धा आशीर्वाद द्यावेत। आणि काही प्रश्न असो, म्हणजे मी खासदार आहे आणि काय खूप मोठा आहे असं काही विचार करू नका, मी तुमच्यातलाच आहे। तुम्हीच निवडून दिले, आमचे वडील आजोबा तुमच्या सगळ्यांच्यात वावरलेले आहेत, तुमचाच पुतण्या समजून, तुमचाच तोडगा समजून हक्काने माझ्याकडे यावं। आणि मी प्रयत्न करतो जास्तीत जास्त वेळ की दिल्लीत गेलो तर दिल्लीतलं काम संपून एकदा आलो मतदारसंघात तर उगीच आता पुणे मुंबई फिरत मी बसत नाही। मी मतदारसंघ सोडतोय, रोज सकाळी 8 वाजता लोकांना भेटायला चालू करतो, 10-11 वाजेपर्यंत। आज पण त्यामुळे वेळ झाला, लोक घरी आलेले असतात, भेट तुटत नाही, आपल्याला बसा लागते, त्यामुळे लोकांना सगळ्यांना भेटूनच मी बाहेर पडतो। ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, मिरज।